नको मला शहाणपण पडदे खोल ऐक माझं गाणं जाऊ नको मला शहाणपण फुगीरपण जाऊ नको मला शहाणपण पडदे खोल ऐक माझं गाणं जाऊ नको मला शहाणपण। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आरएस क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। त्याचं आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, तर सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट ॲप ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवर एकदा क्लिक करायचं आहे। तर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस सिलेक्ट होऊन इथं येणार आहे। तर सिम्पली यामधील तुमचा जो फोल्डर आहे, म्हणजे आज जो आपण व्हिडिओ करणार आहोत त्यातला फोल्डर ओपन करून सिम्पली इमेज आपल्याला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे। तर ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। सिम्पली तुम्हाला गुणिले चिन्हाच्या वरती एक साईज दिसते, त्याच्या एकदा क्लिक करायचं आहे, म्हणजे अशा प्रकारे आपला जो इंटरफेस आहे तो रोटेट होऊन येणार आहे। तर सिम्पली इमेज ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला सगळ्यात खाली रेशिओ म्हणून तुम्हाला ऑप्शन दिसतोय, त्याच्या एकदा क्लिक करायचं आहे। तर रेशो क्लिक केल्यानंतर आपल्याला 9.16 हा रेशो सिलेक्ट करून इथं आपल्याला बरोबर चिन्हावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इमेज लेअरवर क्लिक करून दोन बोटाने आपल्याला इमेज आहे तो अशा प्रकारे ॲडजस्ट करून सेट करून घ्यायचा आहे। आणि सेट करून घेतल्यानंतर इथून बॅक निघून इथं आपल्याला खाली इमेजच्या खाली एक ॲड ऑप्शन अशा प्रकारे तुम्हाला ॲड म्हणून तुम्हाला एक ऑप्शन दिसतोय, त्याच्या एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ॲडवर आपल्याला साऊंडवर क्लिक करायचं आहे आणि साऊंडवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथं दिसून येईल। त्यानंतर तुम्हाला इथं फ्रॉम डिव्हाइस यावर क्लिक करून इथं तुम्हाला तुमचं जे गाणं आहे मी इथं तुम्हाला देणार आहे, ह्याच्यामध्ये आपल्या मटेरियलमध्ये हे सॉन्ग तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे। ते सिम्पली तुम्ही अशा प्रकारे इथं आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत। ते ॲड करून घेतल्यानंतर या गाण्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर इमेज आहे तो पूर्ण गाण्याच्या लेंथपर्यंत आपल्याला वाढवून घ्यायचे, बघू शकताय। सिम्पली अशा प्रकारे वाढवून घेतल्यानंतर राहिलेला भाग इथं आपल्याला स्प्लिट करून डिलीट करून टाकायचा आहे। तर डिलीट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की परत एकदा बॅक निघून येत आपल्याला ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे। ओव्हरलेवर क्लिक केल्यानंतर ॲड ओव्हरलेवर जायचं आहे आणि सेकंड नंबरची जी आज आपण एक PNG यूज करतोय ती सिम्पली ॲड करून घ्यायची आहे। तर ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, ॲड करून घेतल्यानंतर याची दोन बोटांनी साईज आपल्याला कमी करून अशा प्रकारे इथं आपल्याला वरती सेट करून घ्यायचे, बघू शकताय। अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचे आहे आणि याची लेंथ आपल्याला शेवटच्या बीटमार्कपर्यंत, म्हणजे जिथं आपल्याला शेवटच्या सॉन्गपर्यंत लेंथ याची वाढवून घ्यायची आहे। तर वाढवून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इथून बॅक निघून आपल्याला तर जे इमेज आहे इमेजला आणि बीट त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा गाणं इथं ऐकायचं आहे। त्यासाठी गाणं ऐकण्यासाठी पहिल्यांदा हा जो बीट आहे या बीटवर सिम्पली इथं आपल्याला इमेज लेअरवर क्लिक करून स्प्लिट, म्हणजेच इथं आपल्याला दोन भाग इमेज लेअरचे करायचे आहेत। करून घेतल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे की इथं परत एकदा यायचं आहे, दुसऱ्या भागालाही परत एकदा स्प्लिट करायचं आहे। त्यानंतर अशाच प्रकारे तिसऱ्याही भागाला इथं आपल्याला स्प्लिट करून घ्यायचं आहे। त्यानंतर चौथ्याही भागाला अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता आपण किती भागाला केला। सिम्पली इथं आपण या ठिकाणी 5 भाग आपण केलेले आहेत। आता या 5ही भागांना इफेक्ट देण्यासाठी सिम्पली इफेक्ट देण्यासाठी पहिल्या लेअरला इथं आपल्याला सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर बॅक निघून इथं आपल्याला इफेक्टवर क्लिक करायचं आहे। तर इफेक्टवर क्लिक केल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर सिम्पली क्लिक करून इथं आपल्याला 2 मिनटं वेळ बघायचे आहे। तर इथं इफेक्ट आहेत ते आपले लोड होत आहेत, म्हणजे इथं आपलं जे अशा प्रकारे दिसून येणार आहे ते सिम्पली इथं इफेक्ट आहेत ते लोड होणार आहेत। सिम्पली इथून आपल्याला बरेच प्रकारचं ऑप्शन दिसतोय, त्यात आपल्याला नाईट क्लब या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथं 2 मिनटं वाट बघायची आहे की कधी आपले जे इफेक्ट आहेत ते रेडी होत आहेत। तर सिम्पली इथं बघू शकताय बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आहेत, अशा प्रकारे बघू शकताय की अशा प्रकारे बऱ्याच प्रकारचे इफेक्ट तुम्हाला इथं दिसून येत आहेत। सिम्पली यातला आपल्याला वर्टिकल म्हणून हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथे यूज करायचा आहे। अशा प्रकारे बघू शकताय वर्टिकल इफेक्ट यूज केल्यानंतर इथं आपल्याला बरोबर चिन्ह क्लिक करायचं आहे।
तर क्लिक केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिम्पली याची जी लेंथ आहे ती इमेजच्या सुरुवातीपासून म्हणजे एंडपर्यंत थोडीशी कमी ठेवायची आहे. तर कमी ठेवल्यानंतर सेकंड नंबरच्या इमेजना इफेक्ट देण्यासाठी इथून आपल्याला काय करायचं आहे, इमेज सिलेक्ट करून बॅक निघायचं आहे आणि बॅक निघाल्यानंतर सिम्पली इथं ॲडजस्टवर यायचं आहे. ॲडजस्टवर आल्यानंतर इथं आपल्याला सर्क्युलेशन आहे या इमेजचं, ते सर्क्युलेशन आहे ते कमी करून आपल्याला इमेज आहे तो ब्लॅक कलरचा करून घ्यायचा आहे. त्यानंतर इमेज ब्लॅक कलरचा झाल्यानंतर सिम्पली या इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी परत एकदा इमेज लेअरवर क्लिक करून इथं आपल्याला इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर या ऑप्शनमधील इथं आपल्याला बघू शकताय, इथं तुम्हाला ऑप्शन दिसून येतात. सिम्पली इथं आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये नाही तर सिम्पली बॉडी इफेक्टमध्ये इथं आपल्याला शोधायचं आहे. तर सिम्पली बॉडी इफेक्ट ओपन करून घेतल्यानंतर या ऑप्शनमधील इथं आपल्याला बघू शकता ग्लोईंग लाईन्स म्हणून एक ऑप्शन दिसून येते. सिम्पली त्या ग्लोईंग लाईन्स या ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली अशा प्रकारे तुमच्या पुढे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सिम्पली आजचा जो आपण एक इफेक्ट यूज केला आहे तो इथंच आपल्याला मिळून जाणार आहे. सिम्पली तो इफेक्ट इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. सिम्पली अशा प्रकारे सर्व इफेक्ट राहणार आहे, त्यातून आपण हा इफेक्ट यूज करणार आहोत. बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. इफेक्ट ॲड झाल्यानंतर बरोबर चिन्ह क्लिक करायचं आहे. त्यानंतर याची लेंथ आहे ती आपल्याला थोडीशी इथपर्यंत ठेवून घ्यायची म्हणजे एंडच्या थोडी जवळ. त्यानंतर इमेज ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे इफेक्ट ॲड करून घेतल्यानंतर थर्ड नंबरच्या इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे, इथं आपल्याला थोडंसं इमेज सिलेक्ट करून इथं आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्ट क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला बघू शकता अशा प्रकारचे ऑप्शन दिसून येत आहेत. त्यातलं आपल्याला रेट्रो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वाट बघायची आहे. अशा प्रकारे जो इफेक्ट लोड होत आहेत त्यासाठी 5 मिनिटं आपल्याला इथं वाट बघायची आहे. तर सिम्पली अशा प्रकारे आपले जे इफेक्ट आहेत तिथं लोड झालेले आहेत आणि यातील आपल्याला रोलिंग फिल्म म्हणून हा जो इफेक्ट आहे तो इथं आपल्याला किती नंबरला दिसतोय, इथं आपल्याला बघू शकता वरून थर्ड नंबरला तो दिसून येतो. सिम्पली हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर थर्ड नंबरचा जो इफेक्ट आहे तो झालेला आहे. त्यानंतर फोर्थ नंबरचा इफेक्टला परत एकदा क्लिक करायचं आहे इमेज लेअरला. त्यानंतर बॅक निघून इथं आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला ऑप्शनमध्ये इथं आपल्याला नाईट क्लब या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर नाईट क्लब या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर परत एकदा इथं आपल्याला 5 मिनिटं इथं वाट बघायची आहे. वाट बघितल्यानंतर आपलं जे इफेक्ट आहेत तर अशा प्रकारे लोड होणार आहे. तर सिम्पली लोड झाल्यानंतर परत एकदा इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं आपल्याला लॉंग हा जो इफेक्ट दिसतोय वरून फोर्थ नंबरचा तो इथं आपल्याला यूज करायचा आहे. याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सिम्पली याची लेंथ इथं आपल्याला अशा प्रकारे ठेवायची आहे कमी आणि त्यानंतर शेवटच्या म्हणजेच 5व्या नंबरच्या इमेजला इफेक्ट देण्यासाठी परत तिथून बॅक निघून इथं आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे आणि नाईट क्लबमध्येच शेक इफेक्ट आहे तो आपल्याला इथं ॲड करून अशा प्रकारे घ्यायचा आहे. बघू शकता इथं आपले सर्व जे इफेक्ट आहेत ते इथं झालेले आहेत ॲड. त्यानंतर काय करायचं आहे की प्रत्येक इफेक्ट आहे तो इमेजच्या सुरुवातीला आपल्याला अशा प्रकारे घेऊन यायचे बघू शकताय. सिम्पली इथं इमेजच्या सुरुवातीला नुसता थोडासा लॉंग प्रेस करून इथं आपल्याला सिलेक्ट करून थोडंसं पुढं इथं आपल्याला सिलेक्ट करून अशा प्रकारे वळत घ्यायचे आहे म्हणजेच इफेक्ट आहे तर युनिक असं दिसून येणार. तर सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, आपल्याला स्टार्टिंगला येऊन प्रत्येक इमेजच्या मध्ये एक तुम्हाला उभी लाईन दिसून येते. सिम्पली त्या बॉक्सवर क्लिक करून इथं आपल्याला ट्रान्झॅक्शनसाठी इथं आपल्याला एक इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यासाठी 2 मिनिटं वेळ बघायचे. त्यानंतर कॅमेरामध्ये यायचं आहे. कॅमेरामध्ये आल्यानंतर सिम्पली इथं आपल्याला एक ऑप्शन दिसून येईल, त्याचं नाव आहे अशा प्रकारे इथं आपल्याला ऑप्शन दिसून येईल सिम्पली पुल इन हा इफेक्ट आहे तो आपल्याला इथून ॲड करून घ्यायचा आहे. सिम्पली आत्ता जो तो इफेक्ट आहे तो इथून आपल्याला दिसून येणार आहे. सिम्पली पुल इन तुम्हाला बघू शकता इथं पुल इन हा इफेक्ट आलेला आहे. सिम्पली ॲड करून याची जी लाईन आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर अशाच प्रकारे प्रत्येक ठिकाणी आपल्याला जो हा पुल इन इफेक्ट आहे तो सिम्पली हा पुल इन इफेक्ट आहे तो प्रत्येक ठिकाणी हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. सिम्पली अशा प्रकारे बघू शकताय. तर अशा प्रकारे सर्व इमेज लेअरला जो इफेक्ट आहे तो इथं अप्लाय झालेला आहे. तर अप्लाय झाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक कोपऱ्यात सेव्ह करण्याचा ऑप्शन दिसतोय, त्याच्या एकदा क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो पूर्ण आपला जो चौकोन आहे तो फिरून आपल्या गॅलरीमध्ये येतो.
आणि अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.